लोकसभा आणि त्यानंतर महाराष्ट्रात मिळालेल्या यशानंतर भाजपचा वारू चौफेर उधळला होता. भाजप विरोधकांना नाही तर मित्र पक्षांनाही गणतीत धरत नव्हता. भाजपच्या या कृतीमुळे शिवसेना सर्वाधिक दुखावली गेली होती. त्यामुळेच बिहारमधल्या निकालानंतर शिवसेनेनं भाजपला बोचरा टोला मारलाय. शिवसेना स्वबळावर 175 जागा जिंकून आता निवडणुका घ्या, आता जाहीर करा, उद्याचा कशाला म्हणताय? मी सांगतो ना तुम्हाला, 175 जागा शिवसेना या महाराष्ट्रात जिंकून स्वतःचं राज्य आणल्याशिवाय राहणार नाही. शिवसेनेच्या या तिरकस टीकेला भाजपनंही तेवढंच खरमरीत उत्तर दिलंय. महाराष्ट्रामध्ये आज निवडणुका घ्या असं ते म्हणतायत. त्यांनी एकदा त्यांच्या पक्षाची भूमिका ठरवावी. कल्याण डोंबिवलीमध्ये निवडणुका झाल्या, जनतेने कौल दिला. त्यामुळे मला असं वाटतं की या पद्धतीची भाषा, या पद्धतीची टीका ज्यांना करत राहायची त्यांनी जरूर करावी. भाजपच्या पराभवाचा आनंद जसा शिवसेनेला झालाय तसा काँग्रेसलाही. म्हणूनच बिहारमधील निकाल काँग्रेसनं राज्यात जल्लोष करून साजरा केला. बिहारचा जो निकाल आहे तो एक आपण म्हणू की देशामध्ये एकंदरीत जी मोदी सरकारने ज्या पद्धतीने गेल्या वर्षभराचा कारभार चालवलेला आहे, धर्मांध जातीय शक्तींना ज्या पद्धतीने उत्तेजन मिळून देशामध्ये विघटनवाद वाढवण्याकरता जो प्रयत्न झाला त्याला प्रत्युत्तर हे बिहारच्या लोकांनी दिलेलं आहे. शिवसेना भाजपमधील संबंध ताणले जात असतानाच भविष्यात शिवसेनेनं सरकारचा पाठिंबा काढला तर राष्ट्रवादी काँग्रेस सरकारला पाठिंबा देऊन तारू शकेल अशी चर्चा आतापर्यंत राज्याच्या राजकीय वर्तुळात होती. मात्र बिहारच्या निकालानं भाजपची केलेली अवस्था लक्षात घेत आता राष्ट्रवादीही भाजप बरोबर जाईल का हा प्रश्न आहे. त्यापेक्षा काँग्रेस बरोबर राहून महाआघाडी म्हणजेच युपीए मध्ये कायम राहण्याकडे राष्ट्रवादीचा कल असू शकेल. त्यामुळे बिहारच्या दिनेश दुखंडेसह दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.